कृष्ण हरी। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊन श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत करून आपल्या अभ्यासाला आपण पुढे सुरुवात करूया। कालपर्यंत आपण 184 चरणांचं चिंतन केलं। आज आपण 185 पासून पुढचं चिंतन करूया। खरं तर 15 मिनिटांमध्ये किती चरण होतील हे सुरुवातीला सांगावं अशी एक अपेक्षा आहे, पण हे स्क्रिप्टेड नाही की या वेळेत एवढंच बोलायचं असं होत नाही। थोडंसं की बोलण्याच्या ओघामध्ये काही विस्तारही होतात, त्यामुळे 15 मिनिटात मी एवढ्या चरणांचा विचार करेन असं सांगणं थोडंसं अवघड होतं आहे। म्हणून मी फक्त सुरुवातीचा चरण सांगतो आणि त्याच्या पुढचाच भाग आपला थोडासा होणार आहे, हे आपण ध्यानात घेऊन पाहावं एवढीच आपल्या सर्वांना मी प्रार्थना करतो। भगवंतानी हे विश्व कसं चालतं याच्याबद्दलचा थोडासा विचार हा इथे सांगितला आहे। भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातला 6वा जो श्लोक आहे त्या श्लोकावरचं भाष्य आता इथे सुरू होणार आहे। महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येशाम लोक इमा प्रजाहा। याच्यावरचं भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींनी जे उल्लेख केले त्याचंच विवेचन स्वामी स्वरूपानंदांनी केलं आणि ते म्हणाले की सर्व गुणांनी श्रेष्ठ असणारे ज्ञाते महर्षी हे माझ्यापासून निर्माण झाले। आता बघा, इथे जो काल मी थोडासा विषय मांडला होता की मालिकांमध्ये आणि जे काही आपण दाढी जटा वाढलेले एका पायावर उभं असं दाखवणारे आणि बऱ्याच वेळा चुकीचे मंत्रोच्चारण करणारे असे जे काही ऋषी पाहतो तसे ऋषी इथे अपेक्षित नाहीत, ते परमज्ञानी आहेत। एकच उदाहरण फक्त आपल्याला सांगतो की भगवान दत्तात्रेयांचे पिताश्री म्हणजे अत्री ऋषी हे केवढे मोठे होते, तर अत्री ऋषींच्या नावावरती ऋग्वेदामध्ये काही सूक्त आहेत आणि त्या सूक्तामध्ये सूर्यग्रहणाचा विचार अत्री ऋषींनी केलेला आहे। म्हणजे सूर्यग्रहण का होतं, त्याच्या मागचं वैज्ञानिक तत्व काय आहे याचं चिंतन त्याच्यामध्ये मांडलेलं आपल्याला दिसतं आणि ते चिंतन आज जे शाळेमध्ये शिकवलं जातं त्याला मिळतं जुळतं आहे, इतकंच मी आत्ता आपल्याला सांगतो। म्हणून ऋषी या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे, एवढंच आपण लक्षात घेऊया। आज जे आपण ॲटम म्हणजे अणू असं एक तत्व पाहतो आणि त्या अणूचा शोध कोणी लावला असं जर विचारलं तर मग विज्ञानाचे अभ्यासक सांगतात की अणूचं चिंतन डेमोक्रिटस नावाच्या एका ग्रीक तत्वज्ञाने केलं, अणूचं चिंतन डाल्टन नावाच्या एकाने केलं, मग रुदरफोर्ड, नील्स बोअर ही सगळी धडाधड नावं आपण घेत जातो। पण अणू नावाचा एक असा छोटा कण असतो, याचं चिंतन या सगळ्यांच्या आधी भारतामधल्या कणाद नावाच्या ऋषींनी केलेलं आहे, त्यांना मात्र आपण विसरतो। अनेक गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये आधी आहेत कारण ते ऋषी तेवढे ज्ञानी होते, इतकंच आपण लक्षात घेऊ। सर्व गुणी श्रेष्ठ ज्ञाते महर्षीत सप्तर्षी विख्यात कश्यपादी। स्वामी स्वरूपानंद म्हणतात की सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ असणारे ज्ञाते, ज्ञाते म्हणजे ज्ञानी। ज्ञाते याचा अर्थ केवळ शब्दज्ञान असणारे नाही, तर ते अनुभवणारे आणि जे आपल्याला ज्ञान झालं ते लोकांना देऊ शकणारे। म्हणजे ज्ञाता म्हणजे जाणता आणि दाविता म्हणजे जाणणारे आणि दाखवू शकणारे, तो अनुभव दुसऱ्याला देऊ शकणारे असे अनेक महर्षी आहेत आणि त्या महर्षींमधले सप्तर्षी हे विख्यात आहेत। मग हे कोण आहेत? मग त्यांनी सांगितलं कश्यपादी म्हणजे कश्यप आणि इतर। आता कश्यपादी असं त्यांनी का म्हटलं, कारण आपल्याकडे सप्तर्षी म्हणजे 7 ऋषींचा समूह असं म्हटल्यानंतर
अनेक वेगवेगळ्या प्रकारची नावं प्रचलित आहेत. इथे कश्यपादी म्हटलं, हे जे महर्षी कश्यप आहेत, हे कश्यप म्हणजे महर्षी मरीची आणि कर्दमकन्या कला यांचा पुत्र आहेत ते. आणि मग त्यांना पुढे काही दक्षने त्यांचा विवाह केला 13 राण्यांबरोबर किंवा 13 मुलींबरोबर केला. श्रीमद भागवतामध्ये हा सगळा भाग आपल्याला सविस्तर पाहता येईल. हे जे कश्यप ऋषी आहेत त्यांच्यासारखेच अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे या मन्वंतरातले सप्तर्षी आहेत. प्रत्येक मन्वंतरामध्ये असे सप्तर्षी असतात आणि ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्याप्रमाणे म्हणाले एकूण मनू किती आहेत, तर मनू सुद्धा 14 आहेत. मग ते कोणकोणते आहेत? मग त्याचे 2 प्रकार आपण अभंग ज्ञानेश्वरीच्या पूर्वार्धाचा परिशिष्टाचा भाग पहा, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये त्या मनूंचे असलेले 2 प्रकार आणि त्या 2 प्रकारामध्ये दोन्ही मिळून 14 मनू कोणते आहेत ते आपल्याला पाहायला मिळेल. मग ह्या मनूंची निर्मिती झाली कशासाठी झाली, तर सृष्टीचा व्यापार चालावा म्हणून. ही जी सगळी सृष्टी आहे ती सृष्टी निर्माण झाल्यानंतर ती नेटकेपणाने चालली पाहिजे. मग त्या चालण्याची जबाबदारी या लोकांवरती म्हणजे या सप्तर्षींवरती 14 मनूंवरती ही दिली गेली. पण हे निर्माण कोणापासून झाले, तर भगवंत म्हणतात ते माझ्यापासूनच निर्माण झाले. हा त्रैलोक्याचा मांड मांडलाय असा शब्दप्रयोग स्वामी स्वरूपानंदांनी इथे केलाय. मांड मांडणं म्हणजे व्यवस्था करणं, रचना करणं. आणि तो पूर्वी नव्हता किंवा तो पंचमहाभूतांचा जो काही सगळा पसारा आहे तो सगळा समुदायही नव्हता. तो कार्यप्रवण करण्यासाठी म्हणून या सगळ्यांचं निर्माण झालं आणि त्या सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पाळत ही सगळी सृष्टीची रचना जी आहे ती कार्यरत केली. मग आता हे सगळं कार्यरत झाल्यानंतर ते नीट चाललं पाहिजे म्हणून म्हणाले की 8 दिशांना 8 स्वामी नेमले गेले. त्यांना अष्टलोकपाल असं म्हटलं गेलं. मग कोण कोण आहेत 8 दिशांचे स्वामी, तर पूर्वेला इंद्र आहे, आग्नेयेला अग्नी आहे, दक्षिणेला यम आहे, नैऋत्येला नैऋती आहे, पश्चिमेला वरुण आहे, वायव्येला वायू आहे, उत्तरेला सोम आहे कुबेर आणि ईशान्येला ईश. असे ते एकूण 8 दिक्पाल आहेत किंवा 8 लोकपाल आहेत असं इथे आपल्याला स्वामींनी किंवा मूळ भगवद्गीतेमध्ये श्री भगवंतांनी सांगितलेलं दिसतं. जे नियमित संध्या करत असतील त्यांना दिग्वंदन हा भाग आठवेल. प्राच्यै दिशे इंद्राय च नमः, आग्नेये दिशे आग्नेये च नमः. इथपासून ईशान्य दिशे इथपर्यंत जे आपण जातो ते त्या सगळ्या दिक्पालांना केलेलं वंदन आहे, त्यांना केलेला तो नमस्कार आहे. कारण ते आहेत, ते सांभाळतायत म्हणून ही सृष्टी सगळी चालू आहे. भगवंत असं म्हणतात की हे एकूण असणारे 7 ऋषी, त्याच्यानंतर 14 मनू, 14 मनूतले 4 प्रमुख, त्याच्यानंतर म्हणाले की असणारे अष्टदिक्पाल हे सगळे जे आहेत ना ते सगळे कोणामुळे तयार झाले, तर तो सगळा विस्तार माझ्यामुळे झाला. जसं झाडाचं एकच बीज असतं, पण ते बीज जेव्हा आपण अंकुरायला टाकतो, मातीमध्ये टाकतो, त्याला छान पाणी वगैरे घालतो, काळजी घेतो, त्यावेळेला त्या झाडापासून 2 अंकुर फुटतात. एक वर जातो आणि एक खाली जातो. जमिनीत जाणाऱ्या अंकुरापासून मूळ आणि ती सगळी संस्था विकसित होते आणि जो वर येतो, जमिनीच्या वर येतो, त्याच्यापासून खोड, पान, फांद्या इत्यादी सगळ्या गोष्टींचा विस्तार होत जातो. मुळामध्ये बी हे एकच आहे. भगवंत म्हणतात तसंच म्हणाले या विश्वाचा विस्तार माझ्यापासून आहे. स्वामींनी ते किती सोप्या शब्दामध्ये आपल्या समोर ठेवलं बघा. पाहे आरंभितो बीज ते एकले, विरूढता झाले तेची बुंद. विरूढता म्हणजे रुजल्यानंतर. तया बुंदातून निघता अंकुर, वाढला विस्तार फांद्यांचा तो. तया फांद्यांतेही मग थोरसान, डहाळ्या फुटोन पसरती.
फुटे डहाळ्यांसी पालवी कोवळी, पाने तीही भली कोवळीच. पालवीमधून मग फुल फळ, ऐसेची सकळ वृक्षत्व हे. परी पाहू जाता वृक्षाचा विस्तार, मूळ ते साचार बीज एक. आता एकूण बघा किती ओव्या झाल्या. 195 पासून ते 201 पर्यंत, म्हणजे आपण 6 ओव्यांमध्ये तो सगळा विस्तार पाहिला. पण आपण जर मूळ ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं तर ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी किती लिहिलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिताना एवढंच म्हटलं, पाहे पा आरंभी बीज ऐकले, मग तेही विरुडली या बूड जाहले, बुडी कोंब निघाले खांदियांचे. 98. खांदियापासून अनेका फुटलिया, नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने. पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व जाहले सकळ, ते निर्धारिता केवळ बीजची आगवे. 3 आहेत. या 3 ओव्यांमध्ये जे माऊलींना सांगायचे ते आणखीन विस्तार करून स्वामी स्वरूपानंदांनी इथे मांडलेलं दिसतं. ह्या प्रकारचे विस्तार पाहिले ना की स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये ते शिक्षक होते असा जो उल्लेख आलाय. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा पावसला सुरू केली, स्वावलंबन आश्रम वगैरे. तर तो जो शिक्षकी त्यांच्यामध्ये असलेला वृत्तीचा भाग आहे की जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे. पण कसं सांगावं, तर मुलांचे चालीने चालावे, मुलांचे मनोगते बोलावे, तैसे जनासी शिकवावे हळूहळू. तोच भाग स्वामी इथे करताना आपल्याला दिसतात. त्यांच्यातला तो आता तेव्हा होता तो विद्यार्थ्यांचा शिक्षक होता, आणि आत्ता अभंग ज्ञानेश्वरी जे आपण पाहतोय ना, त्या अभंग ज्ञानेश्वरीत त्यांच्यातला तो लोक शिक्षक मला सारखा जाणवतो की ते समोरच्याला कळलं पाहिजे. आणि ते कळत असताना स्वामींचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यांनी जणू शब्दचित्र रेखाटलंय. एखादा TV स्क्रीनवरती आपण बीजापासून त्या झाडाचा होणारा विस्तार पाहावा, तसं ह्या 6 ओव्या शांतपणाने वाचल्या, 6 चरण शांतपणाने वाचले तर आपल्याला तो विस्तार आपल्या नजरेसमोर घडताना दिसेल की कसं होतं. मग ते डोळ्यासमोर येत जाईल. म्हणून आपण हे सद्ग्रंथ असतात ना, त्या सद्ग्रंथांची पारायणं तर वर्षातनं करावीच, पण पारायणामध्ये वेळेच्या मर्यादेत आपल्याला ते पूर्ण करायचं असतं. त्यामुळे आपल्याला रमता येत नाही, रेंगाळता येत नाही. पारायणा व्यतिरिक्त एखादा कोणताही ग्रंथ निवडावा, मग तो ज्ञानेश्वरी दासबोधापासून अभंग ज्ञानेश्वरीपर्यंत कोणताही असेल, आणि तो शांतपणाने अभ्यासावा. रोज किती ओव्या याचं टार्गेट ठेवू नये, म्हणजे मग तो थोडंसं कळायला आणखीन छान पडतं. इथे भगवंत असं सांगतात की हा जो पसारा आहे ना, हा पसारा तो सगळा मीच घातलाय आणि या पसाऱ्याचा विस्तार हा मीच केलाय. म्हणून एक लक्षात घे की सूक्ष्मातल्या सूक्ष्म प्राण्यापासून ते अगदी परब्रह्मापर्यंत किंवा ब्रह्मदेवापर्यंत सगळं जे काही आहे ते सगळं माझंच रूप आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणून ब्रह्मादिक पिपीलिका वेरी वस्तू न दुसरी मज विण. 209 चरण आहे की माझ्याशिवाय दुसरं काही नाही, मीच सर्व व्यापी आहे. आता हे सगळं आपल्याला 15व्या अध्यायात परत येणार आहे. सर्वस्यच्या अहम हृदय सन्निविष्टो. तिथे पुन्हा भगवंत तेच सांगणार आहेत की अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये जे कोणी आहे ते मीच आहे. भगवंत सर्वव्यापी आहेत, सर्वत्र आहेत, ते भगवंत इथे सांगतात. ते म्हणतात की इथे उच्च नीच लहान मोठा असा भेद राहत नाही, सगळा भेद हा इथे मावळून जातो. मीच सर्वव्यापी आहे. मग भगवंत जर सर्वव्यापी आहेत तर मग त्या भगवंतांच्या विभूती म्हणजे काय? कारण भगवंत जर प्रत्येक भूतामध्ये आहेत, जे जे भेटेल भूत ते ते मानी जे भगवंत असं जे म्हटलं गेलंय, तर ते भेटणारा प्रत्येक भूत म्हणजे प्रत्येक सजीव हे जर भगवंत असतील तर मग विभूती म्हणजे नक्की काय ते थोडंसं पाहिलं पाहिजे. आणि 10व्या अध्यायातच फक्त विभूती आल्या आहेत का भगवद्गीतेत अन्यत्रही काही विभूतींचा विचार केलाय?
त्या प्रस्तावनेमध्ये उद्या थोडंसं पाहू आणि मग अभंग ज्ञानेश्वरीच्या या अध्यायाच्या पुढच्या भागाकडे आपण वळूया. आज आपण साधारण 220 पर्यंतच्या चरणामधला काही महत्त्वाचा भाग पाहण्याचा विचार केला. तो सर्व श्री स्वामी स्वरूपानंदांच्या श्रीचरणी समर्पित करून थांबूया. ओम राम कृष्ण हरी.